बॅक टू अवर चॅनल ऑनलाईन स्कूल. आज आपण मराठी सुगम भारती इयत्ता 7वी या पुस्तकातून पाठ क्रमांक 10 माणुसकी आणि मोठेपणा या पाठाचे स्वाध्याय सॉल्व करणार आहोत. जर आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला तर याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉनला जरूर प्रेस करा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स आपल्याला मिळतील. तर चला सुरू करूया. पाठ क्रमांक 10 माणुसकी आणि मोठेपणा, स्वाध्यायाचे प्रश्न उत्तर. प्रश्न पहिला, खालील प्रश्नांची 1-2 वाक्यात उत्तरे लिहा. त्याचा अ आहे, उपस्थितांनी महाराजांना शुभेच्छा का दिल्या? याचं उत्तर आहे, महाराजांचा वाढदिवस होता म्हणून उपस्थितांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. आ, महाराजांना भेटवस्तू देणाऱ्यांचा मुख्य हेतू काय होता? तर याचं उत्तर आहे, किमती दागिने भेट देऊन आपल्या मोठेपणाची मिजाज बाळगणे हाच महाराजांना भेटवस्तू देणाऱ्यांचा मुख्य हेतू होता. त्याचंच ई आहे, राजाने वामनचे फूल का स्वीकारले नाही? तर याचं उत्तर आहे, आपल्यासारख्या मोठ्या राजाने मामुली गुलाबाचे फूल स्वीकारावे हे राजाला योग्य वाटले नाही म्हणून त्याने वामनचे फूल स्वीकारले नाही. आता पुढचा आहे ई, राजाने साधू महाराजांना कोणते वचन दिले? त्याचं उत्तर आहे, इथून पुढे माणुसकी बाळगून माणसातील मोठेपण बघण्याचे राजाने साधू महाराजांना वचन दिले. ओ आहे, राजाला जाणवलेला माणुसकीचा खरा अर्थ कोणता? त्याचं उत्तर असं लिहायचं आहे, अलंकारांचा लोभ धरण्यापेक्षा प्रजेचे हित साधावे, तहानलेल्या माणसाला पाणी, भुकेलेल्यांना अन्न, बेघरांना निवारा, भूमिहीनांना जमीन द्यावी आणि अज्ञानी माणसाला ज्ञानी बनवावे हा राजाला जाणवलेला माणुसकीचा खरा अर्थ होता. आता दुसरा प्रश्न आहे, वामनने आणलेले फूल व राजाने बनवलेले फूल यातील फरक तुमच्या शब्दात सांगा. तर याचं उत्तर असं आहे, वामनने आणलेले गुलाबाचे फूल नैसर्गिक होते, तर राजाने कारागिराकडून बनवलेले फूल कृत्रिम होते. वामनचे फूल छोटे होते तर राजाने बनवलेले फूल रथाच्या चाका एवढे प्रचंड होते. वामनने आणलेल्या गुलाबाच्या फुलाला सुगंध होता, पण राजाने बनवलेल्या फुलाला सुगंध नव्हता. वामनचे फूल खरे होते, राजाने बनवलेले फूल खोटे होते. या पद्धतीने आपल्याला या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न तिसरा, पाठातील महाराज व वामन यांची स्वभाव वैशिष्ट्ये तुमच्या शब्दात सांगा. तेच उत्तर आहे, सर्वप्रथम महाराजांची स्वभाव वैशिष्ट्ये पाहूया. महाराजांना संपत्तीचा गर्व होता, ते उद्धट होते, गुणांची त्यांना कदर नव्हती, प्रजाजनांच्या हितापेक्षा त्यांना बळेजाव पसंत होता, त्यांच्याकडे माणुसकी नव्हती, प्रेमाने दिलेले फूल न स्वीकारून त्यांनी वामनचा अपमान केला, बनावट फूल निर्माण करून त्यांनी खोट्या प्रतिष्ठेचे प्रदर्शन केले. आता वामनची स्वभाव वैशिष्ट्ये बघूया. वामन हा फुलझाडांची व्यवस्था राखणारा साधा माणूस होता. तो गरीब होता, मनाने निर्मळ असल्यामुळेच त्याने त्याच्या ऐपतीप्रमाणे गुलाबाचे फूल राजाला भेट दिले. दरबारात त्याची फजिती झाली तरी तो काही बोलला नाही, कारण तो सहनशील होता. वामनला सत्य प्रिय होते. याप्रमाणे महाराज आणि वामन यांची स्वभाव वैशिष्ट्ये लिहावी लागणार आहे. आता पुढचा आहे, खेळू या शब्दांशी. त्याचा अ आहे, अचूक शब्द ओळखा. इथं काही शब्द दिलेले आहेत, त्यातील आपल्याला अचूक शब्द ओळखायचा आहे. अ मध्ये कृत्रिम हा शब्द ओळखायचा आहे. त्याचं उत्तर आहे, हा शब्द कृत्रिम अचूक आहे. त्याच्यानंतर गुलाब पुष्प कोणता अचूक आहे? तर त्याचं उत्तर असं आहे, गृहस्थ अचूक कोणता आहे? तर हा उत्तर लिहावं लागणार आहे. आता पुढचा आहे आ, खालील शब्दातील सहसंबंध लिहा. अ गट आणि ब गट मध्ये काही शब्द दिलेले आहेत आणि यांचा सहसंबंध आपल्याला लिहावा लागणार आहे. त्याचं उत्तर असं आहे, वाढदिवस, शुभेच्छा, तहान, पाणी, अन्न, भुकेला, फूल, गुलाब, भेटवस्तू, अलंकार. या पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. पुढचं आहे, खेळ खेळूया. खालील वाक्य डोंगर वाचा.
त्याचप्रमाणे दिलेल्या शब्दाचा वाक्यडोंगर बनवा. पहिल्या वाक्यडोंगरमध्ये आपल्याला दिसत असेल पक्षी, पक्षी उडतो, पक्षी आकाशात उडतो, पक्षी आकाशात उंच उडतो आणि पक्षी निळ्या आकाशात उंच उडतो. पक्षीला धरूनच पुढचे वाक्य तयार झालेले आहेत. तर त्याचप्रमाणे मित्र हा शब्द धरून आपल्याला पुढचे वाक्य तयार करावे लागणार आहेत. तर मित्र पुढचा आहे मित्र खेळतो, त्याचं पुढचं आहे मित्र क्रिकेट खेळतो, त्याच्यानंतर माझा मित्र क्रिकेट खेळतो आणि शेवटचा असेल माझा मित्र क्रिकेट उत्कृष्ट खेळतो. या पद्धतीने आपल्याला हा वाक्यडोंगर पूर्ण करायचा आहे. आता पुढे आहे आम्ही जाहिरात वाचतो. तर इथे एक जाहिरात दिलेली आहे, हे तुम्हाला वाचून आणि त्याचे खालील जे प्रश्न दिलेले आहेत त्याचे उत्तर लिहायचे आहे. त्याचे उत्तर असे आहेत. पहिला प्रश्न आहे ही जाहिरात कशाच्या संदर्भात आहे? त्याचे उत्तर आहे ही जाहिरात धमाल विनोदी बालनाट्याच्या संदर्भात आहे. दुसरा आहे कोणत्या कालावधीमध्ये बालनाट्याचे प्रयोग होणार आहेत? त्याचं उत्तर आहे बालनाट्याचे प्रयोग 6 ते 10 सप्टेंबर 2017 या कालावधीमध्ये दररोज सायंकाळी 5 वाजता होणार आहेत. तिसरा बालनाट्य कोठे होणार आहे? याचं उत्तर आहे कला आविष्कार नाट्य मंदिर सोलापूर येथे हे बालनाट्य होणार आहे. चौथा प्रश्न आहे प्रत्येक बाल प्रेक्षकास भेट म्हणून काय म्हणणार आहे? त्याचं उत्तर आहे प्रत्येक बाल प्रेक्षकास विनोदी गोष्टींचे पुस्तक भेट म्हणून मिळणार आहे. पाचवा प्रश्न आहे शिक्षकांच्या मदतीने नाटकाचे विविध प्रकार माहीत करून घ्या. आता हा एक प्रकारे उपक्रमाचा प्रश्न आहे म्हणून याचं उत्तर मी इथं लिहिलेलं नाही. विविध प्रसार माध्यमाच्या माध्यमातून तुम्ही याचं उत्तर शोधू शकता. तर आय होप आपल्याला या धड्याचे पूर्ण प्रश्नांची उत्तरे समजली असतील. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. गुड बाय.